बाप, सोडायला तयार नाही. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे मंठ्या फाट्याला. अमन टायर्स मिस्टर आसिफ यांच्या दुकानामध्ये एक साप निघाला आहे. पंक्चरची दुकान आहे यांची. बघूयात कुठला साप आहे. हॅलो, लागलं का? नाही. नीचे आहे का? हो हो हो, हा इकडं, हा इथं इथं मशीन उठो काय? एक मिनिट. मशीन के नीचे पाटे बताओ. मैंने टायर खोलने के वास्ते मशीन उठाया. नहीं, जिंदा है, जिंदा है. मुंडे उठा रहा था अभी. गेला भाई इकडं पलीकडं. दिवड आहे ना? हा, दिवड आहे. नाही नाही, त्या कॅरेटच्या खाली आहे. मला वाटलं मरते का म्हणून. नहीं, वो बहुत नरम है. नहीं, नीचे मागून जायला जागा आहे, मागून जायला जागा आहे त्याला. नीतीश थोडासा. हाँ, एक मिनट. हे निकालता घे. हाँ, अंदर है. कपडा लेतो एखादा. सवायसाठी कसं करू राहिला तू? ये लो. लाईट भी गेली. टायमर लाईट लावा. हाय मित्रांनो, चेकर्ड किलबॅक स्नेक, दिवड साप. अजून एक मराठी नाव वेरुळा. शेपटीकडून पकडल्यानंतर जोरजोरात फिरून स्वतःची शेपूट तोडून टाकतं. कहाँ डायरेक्ट वहाँ दिखा था क्या कहीं और था? नहीं, वही था मशीन पे. वहीं बाहर गया था थोड़ा. अच्छा. घर पर गया था, मतलब खाना खाने आया नहीं. से गाड़ी का टायर खोला, मशीन की खूप जास्त चावणारा साप. बघा कसं चावतोय. खोलो बरणी. अरे बाप, सोडायला तयार नाही. हा. झाला मित्रांनो, सक्सेसफुली रेस्क्यू. बाजूलाच जंगल आहे. आता बिनशाही साप असल्यामुळे कुठेही सोडला तरी चालेल. सोडून द्या. थँक्यू. बोला अशी बाई. हे आसिफ ज्यांच्या दुकानात आपण आता रेस्क्यू केला सापाला. काम करताना साप आढळला. त्यांनी लगेच साहेबाला फोन केला, कुलकर्णी साहेबांनी आले, मग धरला साहेब करणे. चला, धन्यवाद. हाय मित्रांनो, आत्ता रेस्क्यू केलेला दिवड साप. बिनविषारी पण खूप जास्त चावणारा ॲग्रेसिव्ह साप. त्याला मोकळ्या वातावरणात सोडण्यासाठी आलेलो आहोत आपण. निघतोय बाहेर. ग्रीन कलरचा, अंगावर काळे डबे. मराठी नाव दिवड, इंग्लिश नाव चेकर्ड किलबॅक. वेरुळा पण म्हणतात त्याला. सोडून दिला याला त्याच्या नैसर्गिक वातावरणात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.